आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारताच्या तिरंग्याला अभिवादन करून व्यासपीठ उपस्थित अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, इतर मान्यवर, आदरणीय गुरुजन आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनी, मी मनस्वी शिंगळे इयत्ता पहिली आपल्या समोर स्वातंत्र्यवीराची कथा मी सादर करणार आहे. राष्ट्राचे चैतन्य मूलतत्व नीती संपदासी स्वतंत्रते भगवती श्रीमती नाती तू त्यांचे. आपल्या भारत भूमीच्या प्रेमापोटी हा कवितेच्या वडिलांना सुचल्या त्या एका शूर धाडशी मुलाची गोष्ट मी सांगलेला आहे. बघू या छोट्या गावात जन्मलेल्या मुलीची गोष्ट. विनू घरात फार लाटका, घरातली सुलजण्याचा फार लाटकुलत. लहानपणापासून अतिशय हुशार, तल्लख आणि बुद्धिमान होता. तसंच खोटकर सुद्धा होता बरं का. आईचा देव घरात जर चालायला असला का की विनू उदबत्त्यांचा निघलेला गोलाकार धून पगड्यात बसायचा. मित्रांबरोबर विट्टी दांडू, लगोरी, चेंडू फेकी हे खेळ खेळण्याऐवजी विसरला मित्रांना घेऊन काठ्यांचा तलवार, बंदुका करायचा आणि खोटी खोटी लढाई खेळायचा. लागतेत जाऊन जोल, बैठका, सूर्यनमस्कार, कुस्ती हे सारे करायला आवडायचे. मुलाचे पाय पाण्यात दिसतात असं म्हणतात तो काळ होता इंग्रजांचा. हे गोरे लोक आपल्या भारतात कसे काय असा प्रश्न त्या इंग्रज सैनिकांना पाहिला व पडत असे. मग तो आईला प्रश्न विचारले, आई हे गोरे लोक आपल्या गावात काय येतात? तेव्हा आई सांगायची, बाळा हे गोरे लोक विलायतीतून आले आहे. त्यांनी आपला देश ताब्यात घेतला आहे. आई सांगायची. विलायत म्हणजे काय गाई? विलायत म्हणजे दुसरा देश. आई सांगायची. या लोकांना आपल्या देशातून हकलून नेला पाहिजे. बनू छोट्या विनू लागणे लागले झाला. पशुपशु ताटकन उठला आणि म्हणाला, मी या लोकांना आपल्या देशातून हकलून नेला. नाही ऐकलं तर युद्ध सुद्धा करणार. आपल्या छोट्या विनूचा असं बघितलं पण आईला पण आश्चर्य वाटलं. ह्याच विनूने पुढे जाऊन दवाखान्यातल्या सरपंचांच्या पुढे चरण स्पर्श शपथ घेतली. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मालिता मला येतो झुंजे. हाच विनू पुढे जाऊन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या नावाने ओळखला जाऊ लागला. अशा विनायकाचा आम्हाला अभिमान, अशा विनायकाचा आम्हाला अभिमान. इतिहासाविनं कुणी करायचं सन्मान, इतिहासाविनं कुणी करायचं सन्मान. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत.